अतिरेकी वापरामुळे घराचं कधी थिएटर झालं आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला याचं भानच राहिलं नाही। भ्रष्टाचाराची मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण। पूर्वी इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा होता। या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय। नमस्कार सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, जमलेले श्रोते, सर्व वक्ते, मी अन्वी गणेश कचरे, संत तुकाराम विद्यालयाची विद्यार्थिनी, इयत्ता 7वी शिकत असून आपणा सर्वांसमोर नतमस्तक होते व आपणासमोर विषय मांडते माझा स्वप्नातील भारत। ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना वाढवलं, घडवलं आणि स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची प्रशासन व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा। पश्चिमेला अथांग समुद्र, पूर्वेला हिमालयाची सावली, दक्षिणेला स्वामी विवेकानंदांची कन्याकुमारी आणि भारत मातेच्या शिरपेचात तुरा खोवल्यासारखे स्वर्गाहूनही सुंदर काश्मीर। होय, असाच आहे माझा भारत देश, असाच आहे माझा भारत देश, विविधतेने नटलेला, पण खंत याची वाटते आजही हवी तशी प्रगती, हवा तसा स्वप्नातील भारत, ते सुराज्य दिसत नाही। भ्रष्टाचाराची मैत्री करून इमानदारी विसरून गेलोय आपण। पूर्वी इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा होता। या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय। म्हणूनच आज आपल्यावर ही वेळ आली की असा घडूया भारत या विषयावर बोलण्याची। म्हणूनच आपण सर्वांनी मिळून एक असा भारत घडूया ज्या भारतामध्ये गुन्हेगारी, भ्रष्टाचाराचे राज्य नसून इमानदारीचे राज्य असेल। असा असेल आपण घडवलेला भारत मित्र हो, असा असेल आपण घडवलेला भारत जो डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी कल्पलेल्या महासत्ता वाटचालीकडे वाटचाल करणारा आहे। मित्रांनो, शिवाजी, संभाजी, नेताजी, तानाजी यांसारख्या शूरांनी आणि वीरांनी देशासाठी स्वतःचा जीव गमावला, पण आज याच माझ्या भारत देशात, याच माझ्या भारत देशातील युवा तरुण PUBG आणि फ्री फायर साठी स्वतःचा जीव गमावतात। अरे, डोळे असून अंधळ्यासारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारखं जगणाऱ्या आजच्या या युवा पिढीला मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे घराचं कधी थिएटर झालं आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला याचं भानच राहिलं नाही। म्हणूनच मला खरं तर शिवरायांना सांगावंसं वाटतं, राजे सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला राजे, राजे सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला राजे, पण आजच्या पिढीला मात्र तोंडात तंबाखू आणि गुटखा टाकल्याशिवाय करमत नाही राजे। एक असा भारत घडूया जो चारित्र्य संपन्न म्हणजे जिवंत असलेल्या सच्चा देशभक्तांचा असेल, ज्ञानाच्या भंडाराने भरलेला, असा असेल आपण घडवलेला भारत, असा असेल आपण घडवलेला भारत। मित्रांनो, भारत मातेचा देश आपला, राणी लक्ष्मीबाईंचा देश आपला, माँसाहेब जिजाऊंचा देश आपला, सावित्रीबाईंचा देश आपला, पण आज या देशात स्त्रिया सुरक्षित नाहीत। स्त्रियांना 50% आरक्षण आहे पण संरक्षण नाही, आणि आज खरी गरज आहे ती त्यांना संरक्षण मिळण्याची। म्हणूनच एक असा भारत घडूया ज्या भारतामध्ये स्त्रियांना सन्मान असेल, कुठलीही नाजूकळी चुकली जाणार नाही। एक असा भारत घडूया जगी माऊली सारखी कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे, ती जगात एक स्त्री आहे, ती जगात एक स्त्री आहे। स्त्रियांना पूर्वीपासून सांगितलं जायचं, पदर खाली घेऊ नकोस, जास्त मोठ्याने बोलू नकोस, अंगाला न शोभणारे कपडे घालू नकोस, पण असे कोणते कपडे घातले होते हो त्या ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरने, असे कोणते कपडे घातले होते हो त्या शाळेत शिकणाऱ्या 3.5 वर्षांच्या मुलीने। आजही त्या स्त्रियांना शिकवतायत, पण आज खरी गरज त्या स्त्रियांना शिकवण्याची नाही, तिला शिकवण्याची गरज नाहीये, त्याला शिकवण्याची गरज आहे, त्याला संस्कार देण्याची गरज आहे, त्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, आणि याहीपेक्षा सर्वात जास्त गरज आहे ती त्याची मानसिकता बदलण्याची। म्हणूनच माझा स्वप्नातील भारत घडवण्यासाठी मी तमाम भारतीयांना एवढंच आवाहन करेन, तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहालाही खवेत घेण्याची, तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहालाही खवेत घेण्याची, तुमच्या नजरेत धमक आहे मृत्यूलाही कापण्याची। अरे, आव्हान द्या त्या आभाळाला, अरे आव्हान द्या त्या आभाळाला, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या भारत देशात सोन्याचा धूर निघू द्या, सोन्याचा धूर निघू द्या। आणि विषयाची सांगता करताना मी एवढंच म्हणेन, एक असा भारत घडूया ज्या भारतामध्ये स्त्रियांना सन्मान
होणार नाही. असा असेल माझा स्वप्नातील भारत, असा असेल माझा स्वप्नातील भारत. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.